जन्मदात्या आईवडिलांसमोरच प्रियकराच्या गाडीवर बसून मुलगी आपलं एक न ऐकता निघून गेल्याने हताश झालेल्या आईवडिलांनी काही तासातच रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मुलीच्या आईवडिलांचं प्रेत नातेवाईकांना दिलं होतं। मात्र संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ज्या मुलासोबत ही मुलगी निघून गेली त्या मुलाच्याच घरासमोर त्यांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केलेत। मयत आईवडिलांच्या नातेवाईकांनी त्यांचे अंत्यसंस्कार विशिष्ट ठिकाणी न केल्याने त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पांढुर्ली तालुका सिन्नर येथून एक 19 वर्षीय मुलगी आपल्या आईवडिलांसमोरच प्रियकराच्या मोटरसायकलवर बसून निघून गेली होती। त्यावेळी त्या ठिकाणी तिचे आईवडील सुद्धा उपस्थित होते। मुलीचे आईवडील तिला प्रियकरासोबत जाऊ नकोस असं जीवाचा आटापिटा करून विनंती करत होते। मात्र आपल्या मुलीने आपलं एकही न ऐकता प्रियकरासोबत निघून गेल्यामुळे त्यांचं दुःख अनावर झालं आणि त्या मुलीच्या आईवडिलांनी दोघांनीही गोदान एक्सप्रेस खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली। या घटनेनंतर मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान आत्महत्या केलेल्या आईवडिलांची मुलगी ज्या मुलाबरोबर निघून गेलीये तो मुलगा देखील त्याच गावातील रहिवासी असल्याने मयताचे नातेवाईकांनी मुलाच्या घरासमोरच वरांड्यात मुलीच्या आईवडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्ह्यात या प्रकाराने खळबळ उडाली आहे।